2 गायी खरेदीसाठी 2 सावकारांकडून त्यांनी प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 1,00,000 रुपये कर्ज घेतलं। आता कर्ज घेतलं, पण नियतीला मात्र वेगळंच काहीतरी मान्य होतं। खरेदी केलेल्या गायींना लंपीची लागण झाली। त्यांच्यावरील उपचारासाठी म्हणून परत दुसऱ्या सावकाराकडून कुडे यांनी कर्ज घेतलं। इतकं करूनही गायींना मात्र वाचवता आलं नाही। दोन्ही गायी लंपीनं दगावल्या। त्यामुळं झालं काय तर डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला। सावकाराला कर्जाची परतफेड करायची तर गणित चुकलेलं। मग या कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराकडून सुरुवातीला तगादा लावायला सुरुवात केली गेली। त्यानंतर चार चौघात टोमणे मारून अपमानही केला गेला। आता असा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी शेतकरी कुडे यांनी कसाबसा धीर धरला, पण ज्यावेळी सावकाराकडून धमक्या मिळणं सुरू झालं त्यावेळी मात्र कुडे यांनी काही करून कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सुटका करून घेण्यासाठी तयारी केली। म्हणून मग या छळाला कंटाळून त्यांनी कर्ज घेतलेल्या सावकारालाच 2 एकर जमीन विकली। बघा, म्हणजे 1,00,000च्या कर्ज परतफेडीसाठी 2 एकर जमीन गेली। तेवढंच नाही तर ट्रॅक्टर सुद्धा विकून टाकलं, पण तरीही कर्ज काही फेडता आलं नाही। मग पत्नीच्या अंगावरील दागिनं आणि घरातील सामान सुद्धा विकून टाकलं, मात्र तरीही कर्ज काही संपलं नाही। अवघ्या 1,00,000 रुपयांचं कर्ज वाढत वाढत 74 लाख रुपयांवर गेलं।